नमस्कार, मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शुक्रवारी सोलापूर पुणे महामार्गावर सोलनकरवाडी फाट्याजवळ मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली। पुणे सोलापूर महामार्गावर सोलनकरवाडी फाट्याजवळ सर्व्हिस रोड असावा अशी येथील ग्रामस्थांची खूप दिवसाची मागणी आहे, परंतु महामार्ग प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे। येथे अनेक छोटे मोठे अपघात आजवर झालेले आहेत। आणखी किती अपघाताची प्रशासन वाट पाहतंय असा संतप्त सवाल आता तेथील ग्रामस्थांमधून कालच्या घटनेनंतर उपस्थित केला जाऊ लागला आहे। वास्तविक पाहता मुरुम असेल, वाळू असेल यांची अवैध वाहतूक, नंबर प्लेट नसलेली वाहनं बेदरकार चालवत पोलिसांचा ससेमिरा टाळायसाठी गती देऊन नेण्याचे प्रकार तालुक्यात अनेक ठिकाणी घडतात। मुरुम आणि वाळू या दोन्ही गौण खनिजाच्या बाबतीत विनासायास पैसे मिळवण्याचा हा एक महामार्ग बनलेला आहे। सीना नदीकाठची अनेक गावं ही वाळू माफियांच्या ताब्यात असल्यासारखी आहेत। या ठिकाणी पर्यावरणाचे रोजच लचके तोडले जातात। शेतांमधून शेकडो ब्रास वाळूंचा साठा करून ठेवला जातो आणि नंतर तो विकला जातो। हा प्रकार जसा सीना नदीकाठी चालतो तसाच तो भीमा नदीकाठी पण चालतो। प्रशासन इतकं सुस्त आणि सुप्त आहे की हे सगळं घडत असताना देखील डोळ्यावर पट्टी बांधून धृतराष्ट्राच्या भूमिकेत प्रशासन आहे। यामध्ये अनेक गोष्टी आहेत। काल जो मुरुमाचा प्रकार मोडणीम भागात घडला, इथली चर्चा अशी आहे की तिथं दिवसाला 5,000 रुपये हप्ता आहे। हप्ता कोण घेतो हे जरी अनभिज्ञ असलं तरी लोकांना याची पूर्ण कल्पना आहे की हप्ता कोण घेतो। हप्तेबंदीतून मुरुमाची वाहतूक होते, कारण मुरुम काढण्यासाठी एक परवानगीची एक प्रशासकीय पद्धत आहे। आता मुरुम काढण्यासाठीची परवानगी ही जिल्हाधिकारी कार्यालयातून घ्यावी लागते। हे सर्व सोपस्कार पार पाडण्याऐवजी एखाद्या टिप्परला 100-500 रुपये देऊन शेतकऱ्याच्या शेतातला मुरुम काढणे आणि तो 2,500-3,000 हजार रुपयाला विकणे हा अतिशय कमी गुंतवणुकीतला भरपूर फायदा मिळवून देणारा धंदा राजरोसपणे चालू आहे। त्याच पद्धतीनं वाळूचं आहे। वाळूचं सुद्धा आठवड्यावर 10 दिवसाचे हप्ते आहेत। 10 दिवसावर हप्ता आहे। दर 10 दिवसाला हप्ता दिला जातो। ज्या यंत्रणांवर यांची ये रोखण्याची जबाबदारी आहे, या यंत्रणा या हप्तेखोरीमध्ये बरबटलेल्या आहेत। त्यामुळं पर्यावरणाच्या रक्षणासाठी हरित लवादाने वाळूचे लिलाव रोखले असले तरी हे लिलाव होऊच नयेत अशी देखील राज्यकर्त्यांची मानसिकता दिसते। यातून त्यांचे कार्यकर्ते मालामाल होताना जनता डोळ्याने पाहते आहे। अनेक गावात आता अनेक वाल्याचे वाल्मिकी होऊ पाहत आहेत, वाल्मिक होत आहेत। त्यांना आता पुढारी व्हायची स्वप्न पडायला लागली। अनेकांचे डिजिटलवर वाढदिवसाचे डिजिटल जर आपण पाहिले तर त्याच्यावर महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं एक छाया असते। म्हणजे या वाल्याचे वाल्मिक होण्यामध्ये अनेक जणांना रस आहे। असं असलं यंत्रणा मात्र सुप्त आहे। संपूर्ण 2 वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला तर अतिशय किरकोळ दंडात्मक कारवाई झालेली तुरळक प्रकार आपल्याला आढळून येतात। असे प्रकार होत नाहीत कारण याला राजाश्रय आहे। कारण खासगीमध्ये अधिकारी कबूल करतात, आम्ही पकडायला गेल्यानंतर आम्हाला वरनं फोन येतोय। हा जो काही प्रकार आहे हा प्रकार
एका बाजूनं पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे, दुसऱ्या बाजूनं अमाप अशा काळ्या पैशाची निर्मिती करत आहे आणि तिसऱ्या बाजूनं गुंडगिरी आणि दहशतवाद पोचतंय. हे सगळं जर रोखायचं असेल तर अत्यंत कठोरपणानं यावर कारवाई होणं गरजेचं आहे. परंतु प्रशासन कारवाई करेल ही भाबडी आशा जनता बाळगून आहे. कारण यामध्ये काहीही निष्पन्न होणार नाही. एखादा दुसरा बनावट केस केली जाईल, एखादा दुसरा टिपर, एखादा ट्रॅक्टर हा वाळूचा पकडला जाईल, तो पोलीस स्टेशनमध्ये लावला जाईल आणि नंतर तो तिथंच कुजून जाईल. असे अनेक वाहनं आज सुद्धा जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात कुजायला लागलेल्या अवस्थेत आहेत की जे सोडूनच नेले नाहीत. कारण का, वाहनच असे असतात की त्याला नंबर प्लेट नाही, त्याची कुठलीही कागदपत्र नसतात. मग ती सोडवून घेण्यात तरी काय मतलब आहे? त्या पैसे भरून सोडवून घेण्यापेक्षा, दंडात्मक कारवाईच्या किमतीपेक्षा वाहनाची जर किंमत कमी असेल तर ती सोडून दिली जाते. अशा पद्धतीनं हा व्यवसाय जोरदार चालू आहे. उजनी धरणातनंही बोटीच्या सहाय्यानं वाळू काढली जाते. काल परवा इंदापूर आणि पुणे पोलिसांनी उजनी धरणातल्या 6 बोटी बुडवल्याची बातमी आहे. ही प्रतिकात्मक कारवाई आहे. ही कारवाई करावी म्हणून केलेली नाही, कागदावर काहीतरी दाखवायला हवं म्हणून केलेली आहे. ज्या पद्धतीनं तिथं होत आहे तसंच माढा तालुक्याच्या हद्दीमध्ये सुद्धा उजनी धरणातनं वाळू काढली जाते. सदरची वाळू अगदी व्हॉट्सअपला जाहिराती टाकून वाळू मिळेल अशा टाकून वाळू पुरवठा करणाऱ्यांची संख्या कमी नाही. आणि असे वाळू पुरवठादार, असे वाळू तस्कर किंवा मुरुम तस्कर हे हळूहळू राजकारणात येऊ पाहत आहेत. एकीकडे राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतंय असं म्हणत असताना आजचं चित्र असं आहे की गुन्हेगारांचं राजकारण होऊन बसलेलं आहे. याला प्रशासन आज तरी आळा घालू शकेल अशा अवस्थेत नाही. एखादाच जर खमक्या अधिकारी आला तेवढ्यापुरतं तो बंद राहतो, पण त्याच्या बदलीचे प्रयत्न प्रतिष्ठा लावून केले जातात. कार्यकर्ता जगवायचा असेल तर त्याला उत्पन्नाचा सोर्स हा उपलब्ध करून देणं हा यामागचा हेतू असतो. आणि यातून काल जी काही दुर्दैवी घटना घडली, ज्यामध्ये एक 61 वर्षीय महिला तिच्या दोन्ही पायावरून टिपर गेल्यामुळं ती गंभीर जखमी झाली. अशा घटना घडत राहतात. प्रशासनाला त्याचं काही सोयरसूतक नाही आहे, कारण त्यांना त्याच्याशी काय देणं घेणं नाही आहे. त्यांना फक्त देणं घेणं आहे ते वरचं काय द्यायचं घ्यायचं याच्यासाठीच आहे. त्यामुळं अशी अवैध वाहतुकीतून मिळवलेले पैसे आणि राजकारण यांची एक साखळी बनलेली आपण पाहतोय. ही साखळी बघणं या पलीकडे आपल्या हातात काही सुद्धा नाहीये, हेही जनतेने लक्षात घेणं गरजेचं आहे. आज आपण याच ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.